अध्यक्ष महोदय, महिला शेतकरी विविध कल्याणकारी धोरणे, कार्यक्रम, योजना, पतकर्ज यांचा लाभ मिळणे शक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी महिला शेतकऱ्यांची डेटाबेस तयार करण्यासाठी जे विधेयक महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व राज्य संनियंत्रण समिती स्थापन करण्यासाठी विधेयक जे आणलंय मामा, याचं मी खरं तर आम्ही पाठिंबा देणार आहेत. पाठिंबा देण्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही या शेतकरी महिलांबरोबर ज्याच्या घरी शेती नाही, ज्या शेतमजूर करतात, यांचा समावेश केल्याबद्दल सगळ्यात मोठी गोष्ट, आपण सगळ्यात चांगली गोष्ट यात जर केली असेल की ज्या महिला स्वतःची शहरी शेती नसली तरी शेतीमध्ये जाऊन शेतमजुरी करतात, यांचा समावेश केल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले अभिनंदन करतो, आभारी मानतो. आणि फक्त काही सूचना आहेत. सगळ्यात महत्वाचं आपण सांगितलं की प्रक्रिया उद्योगामध्ये ज्या महिला आहेत यांचा सुद्धा समावेश असणार आहे. यात फक्त शंका एकच आहे मामा, की प्रक्रिया उद्योगामध्ये ज्या महिला आहेत, प्रक्रिया उद्योग मग कुठलाही आला, शेती प्रक्रिया उद्योग, आता असं होऊ नये की खऱ्या शेतमजूर महिला बाजूला राहतील आणि प्रक्रिया उद्योगामध्ये दुसऱ्याच महिला म्हणजे ज्या मजूर म्हणून कामगार म्हणून काम करतात त्यांचा समावेश होऊन खऱ्या मजूर महिला, शेतमजूर महिला बाजूला राहून एवढी काळजी घेतली गरजेचं आहे. कारण आपण बघतोय बांधकाम कामगार मंडळ आहे, बांधकाम कामगार मंडळात बांधकाम कामगार करणारे कामगारच नसतात, दुसरीच लोक असतात. लाडक्या बहिणीमध्ये 81 लाख आपण अपात्र केल्या, त्या अपात्र लोक होतीच, महिला होत्याच. तसा प्रकार इथं होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. कारण आपण करतोय शेतमजूर शेतकरी महिलांसाठी, पण या कायद्याचा किंवा एखाद्या आपण शासन एखादी योजना आणतंय, त्याला निधी देतंय, ह्याचा गैरवापर करणारी किंवा सगळ्यात पुढे योजना लुटणारी वेगळी टोळी असते. खरा गोरगरीब महिला, शेतात काम करणारी महिला बाजूलाच राहील, लांबच राहील. पण जसं बांधकाम कामगारांमध्ये बोगस कामगारांचा समावेश झालेला आहे, एक तिथे दलालाची टोळी तयार होते, मग त्यांच्या मार्फत त्यांची नोंदणी होते, त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. तसा प्रकार इथं होऊ नये ही काळजी सुरुवातीपासून घेणं गरजेचं आहे. आपण काळजी घेणार कधी घेणार, ज्यावेळेस एखादा प्रकार उघडकीस आल्यानंतर. पण ती काळजी या विधेयकाच्या माध्यमातून सुरुवातीलाच घेणं गरजेचं आहे. यात दुसरं आपण एक केलंय की वर्षभरात किमान एक शेती हंगाम राज्यात किंवा राज्याबाहेर. अजून एक दुसरा प्रश्न आहे, आपल्या राज्यात द्राक्ष असतील, फळबागा असतील, राज्याबाहेर सुद्धा शेतमजूर मोठ्या प्रमाणात येतो. मग त्यांना हे प्रमाणपत्र देणार का आपण, ह्यात स्पष्टता पाहिजे. कारण उद्या ग्रामसभेत जाऊन एखाद्या सरपंचाला हाताशी धरून ते प्रमाणपत्र घेतील. एक शेतमजूर, बऱ्याच बाहेरच्या राज्यातले मजूर सुद्धा आपल्या राज्यातून शेतीचे कामं करतात, प्रक्रिया उद्योगामध्ये कामं करतात. मग त्यांना आपण हिस्सेदार करणार का, ह्याबाबतही स्पष्टता पाहिजे. त्याला आपण आपल्या राज्याचा मूळ रहिवासी असणं हे त्याला कंपल्सरी केलं पाहिजे असं मला वाटतं. किंवा बाहेरून येणाऱ्या महिला ठीक आहे, मजुरी करतात, त्यांच्याबद्दल आदरच आहे महिलाबद्दल आपल्याला, पण आपल्याला आपल्या राज्यात किती वर्षापासून ते मजुरी करतात, किती वर्षापासून राहतात, एखाद्या हंगामात यायचं जायचं, मग अशा महिलांना आपण त्या संधी देणार का, ह्याबाबतही आपण विचार केला पाहिजे. यात सगळ्यात महत्वाचं, आपण राज्य शासन महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी गठीत करेल, हा जो आपण यात उद्देशात आपल्या बिलामध्ये आणलेला आहे, हा निधी किती असणार आहे ह्याची स्पष्टता देणं गरजेचं आहे. आपल्या उत्तरात महिला शेतकरी निधी हा किती असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण तयार करणार, तो निधी किती वर्षाला, तुम्ही सांगितलं पीक विमा योजना बंद केली, सांगितलं कृषी समृद्धी योजनेला 5,000 कोटी देऊ, मागच्या वर्षीपर्यंत 1 रुपया दिला नाही, ह्या वर्षी 2,000 कोटी दिले, ह्याची स्पष्टता पाहिजे. दरवर्षी एवढा कृषी राज्य महिला शेतकरी निधी असेल आणि ह्या महिला शेतकरी निधीतून काय करणार. फक्त महिलेला शेतकरी प्रमाणपत्र दिले म्हणजे तिच्या आयुष्यात बदल होतो का. आज ज्या महिला शेतकऱ्याला जे सुविधा मिळतात, कर्ज मिळतं किंवा बचत गटात काही मिळतं, ज्या सुविधा तुम्ही कृषी खात्यामार्फत, आता ह्या वर्षी जी लॉटरी काढली त्यात तुम्ही 80% महिला दिल्या, ही चांगली गोष्ट आहे. पण असा काय बदल होणार हे स्पष्टता आली पाहिजे की काय फरक पडणार आताच्या आजपर्यंतच्या ज्या योजना आहेत कृषीच्या आणि महिला शेतकरी विधेयक आल्यानंतर ह्या वेगळी वागणूक, वेगळं काय मिळणार हे स्पष्ट पाहिजे. फक्त त्याला प्रमाणपत्र मिळालं महिलेला एखाद्या, मी शेतकरी आहे म्हणून, त्यातून सगळं चांगलं होत नाही. फक्त प्रमाणपत्र मिळालं म्हणजे ती महिला सक्षम झाली असं होत नाही. नेमकं काय देणार तुम्ही ह्याची स्पष्टता आपल्या उत्तरातून पाहिजे. आणि हा जो शेतकरी निधी गठीत करणार आहेत याचा सोर्स काय आपला, मग आपण सेस लावणार का, आपण काय दिलंय, राज्य सरकारचे केंद्र सरकारकडून मिळालेलं अनुदान, परत देणग्या, दान, धर्मदान,
हे जे सोर्स दिलेत, मग नेमकं यातून किती निधी जमा होणार आणि याचं करणार काय? सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागातल्या, तुम्ही ग्रामीण भागातलं नेतृत्व करता, सगळ्यात महत्वाची महिलांची आरोग्याचा विषय असतो. या शेतमजुरी करणाऱ्या महिला असतील किंवा शेतकरी महिला असतील, शेतकरी महिला शेतात सगळ्यात आधीच्या सदस्यांनी सांगितलं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यात जास्त कष्टाची कामं कोण करत असेल ती महिला भगिनी करते. पण आपल्याकडे महिलांची एक मानसिकता आहे की कुठलाही आजार अंगावर काढायचा, त्यांच्या वेळेवर आरोग्य तपासणी होत नाहीत. मग ह्या आपण शेतकरी जो निधी आपण त्यांच्यासाठी महिला शेतकरी निधी घटित करणार आहेत, त्यातून पहिल्यांदा काय आपली प्रायोरिटी काय असणार आहे? त्यांना पतपुरवठा प्रायोरिटी असणार आहे का त्यांच्या आरोग्याची तपासणी असणार आहेत? आता गर्भाशयाचे कॅन्सर असतील, ब्रेस्ट कॅन्सर असतील, असे अनेक रोग ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, परंतु दुर्दैवाने त्याच्या तपासण्या होत नाहीत. ह्याकडे सुद्धा आपण आरोग्याच्या बाबतीत सुद्धा महिलांच्या लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं आणि पतपुरवठा करताना आताही बचत गटाकडनं महिला एखादं कर्ज घेते, कशाला घेते? किंवा एखाद्या फायनान्स, छोट्या छोट्या मायक्रो फायनान्सच्या कंपन्या आहेत, ह्या दर 10 दिवसाला हप्ते गोळा करतात, 8 दिवसाला 2 हप्ते गोळा करतात. हे कर्ज घेते आणि आपल्या नवऱ्या संपवतो. आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला शेतीसाठी भांडवल म्हणून देते. मग आपण जो हा निधी गठीत करणार आहेत, यातून या महिला शेतकऱ्यांना, महिला शेतकरी गटांना 0% व्याजाने कर्ज देणार आहेत का? ह्याही स्पष्टता पाहिजे. काहीतरी फरक पडला पाहिजे. त्या महिलेच्या आयुष्यात फक्त प्रमाणपत्र दिल्याने फरक पडणार नाही, तिच्या आयुष्यात काहीतरी चांगला फरक पडला तरच उपयोग होईल आणि ह्याचा गैरवापर दुसरा कुणी करू नये, एवढ्याच सूचना माझ्या प्रसंगी द्यायच्यात. धन्यवाद.